पाटलाने आवाज दिला, उद्या बैठक आहे, पत्रकार परिषद आहे, लाखो बांधव उद्या आंतरवालीमध्ये दिसतील. काही जण तर आजच निघताय, आजच मुक्कामाला येत आहे. दूरवरचे बांधव आजच मुक्कामाला येत आहे. कशी तयारी आहे तुमच्या इकडं? आज मुक्कामाला येत आहे. ओके ओके ओके, या 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 या. त्या ठिकाणी तुमची मुक्कामाची देखील व्यवस्था केली जाईल. तुमच्या आपल्याला तर माहिती आहे, आंतरवालीमध्ये गेल्याच्या नंतर आंतरवालीचं काय म्हणतो पदर, आंतरवालीचा पदर खूप मोठा आहे. किती जण जरी आले तरी ते आंतरवालीमध्ये सामावून घेतले जातात, मावून घेतले जातात, तर त्यांना तेवढं प्रेम मिळतं त्या ठिकाणी. त्यामुळे नक्कीच उद्या अभूतपूर्व गर्दी असणार आहे. ती गर्दी बघण्यासाठी नक्की यावं. जय शिवराय, जय शिवराय. थोडं कनेक्शन स्लो होईल आहे, काही अडचण नाही. चला, नक्की आपल्याला उद्या भेटायचं आहे सराटी आंतरवालीमध्ये, आणि हजारोच्या नाही तर लाखोच्या संख्येनं आपल्याला एकवटायचं आहे. परत एकदा हा लढा येणाऱ्या पिढीसाठी परत तीव्र करायचा आहे. ओके, उद्या येत आहे, काही जण उद्या येत आहे, काही जण आज येत आहे. चला भावांनो, तयारी करा, काम आवरून घ्या, कामाचं नियोजन देखील लावून घ्या. काही कामाचं नियोजन बाकी असेल तर ते नियोजन करून घ्या. आणि आपल्याला उद्या नक्कीच सराटी आंतरवालीमध्ये यायचं आहे. आदेश काही येऊ, आदेश काही येऊ, आदेश तो पाळला जाईल. फक्त आणि फक्त संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी उपोषण करू नये. जय विरू येणार आहेत अण्णा, अहिल्यानगरवरून येणार आहेत विलास भाऊ. नक्कीच नक्कीच दादा, नक्कीच येणार आहोत, नक्कीच. चला, नक्कीच आपल्या सर्वांचा आशीर्वाद आहे सोबत. उद्या येतोय. ओके, भोसले साहेब उद्या येत आहे पुण्यावरनं.